6वा शुभ संकेत असा आहे स्वामींच्या मूर्तीचे किंवा फोटोवरची फुले पडणे। आता आपण मूर्ती असते आपल्या घरामध्ये, फोटो असतो, तर पटकन फोटोवरची फुलं पडणे। आपण एखादा विचार मनामध्ये करतोय, स्वामींना काहीतरी आपण सांगतोय किंवा फक्त हात जोडून आपण नामस्मरण करतोय आणि पटकन ते फूल खाली पडणं, हा पण एक शुभ संकेत आहे स्वामींचा। आणि गुरुचरित्र पारायणामध्ये तुम्हाला हे जर संकेत दिसत असतील तर स्वामी त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे। तर स्वामींच्या अनेक अशा लीला आहेत ज्या आपण ओळखू शकत नाही। तर हे काही संकेत आहेत जे स्वामी आपल्याला गुरुचरित्र पारायणामध्ये देत असतात। गुरुचरित्र पारायण खूप म्हणजे खूप असे अनुभव देऊन जाणारे, खूप प्रचिती मिळतात यामध्ये, भयंकर तुम्हाला अनुभव येतात या 7 दिवसामध्ये। फक्त ती ओळखण्याची पात्रता आपल्यामध्ये असली पाहिजे। तुम्ही दिवसभर 7 दिवस फक्त स्वामींच्या नामस्मरणात राहा, चमत्कारिक अनुभव या 7 दिवसामध्ये अनुभवायला मिळतात। तर सर्वांनी गुरुचरित्र पारायण अवश्य करा।